बुद्धि के देवता गणेश श्री गणेश जी ने लोगों को सद्बुद्धि दी और आखिरकार जो है गणपति के उस दिन पे जो मूर्तियाँ इस शहर में आई थी उसका विसर्जन कहीं ना कहीं आज होने को जा रहा है। नमस्कार, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो कुछ ही के। दर्शकों, आपको याद होगा कि गणपति में हमने एक खबर चलाई थी जहां पर जो है गणपति अनंत चतुर्थी के दिन मूर्तियों का जो है विसर्जन न करके बल्कि उनको की विटंबना की जा रही थी और उसको एक जगह पे जबरन साटा जा रहा था, जिससे मूर्ति के कई अवशेष जो है टूटे फूटे और मूर्ति जो है खंडित हो गई थी। और तब से लेकर आज तक मीरा भाईंदर महानगर पालिका जो है इस मूर्ति को विधिवत विल्हेवाट लगाने में जो है असक्षम थी। और इससे ही आज संकष्टी के दिन ही सर्व पक्षियों में एक रोष आया और सर्व पार्टी के लोग जो है एक ही साथ में आकर जो है शिवार गार्डन पर उन्होंने वो जहाँ पर मूर्ति रखी थी वहाँ पर जो है एक आक्रोश मोर्चा रखा और वहाँ पर ऐलान किया कि वहाँ पर जो है एक महाआरती होगी। उसको देखकर पुलिस विभाग जो है सतर्क हुआ और वहाँ पर वो कुछ अनहोनी से होने से पहले वहाँ पहुँच गया और उनकी समझ पुलिस की सुसमझ से जो है उनको समझाकर यहाँ पर महानगर पालिका में लाया गया। मगर महानगर पालिका में ये डेलीगेशन आने से पहले ही यहाँ से आयुक्त महोदय जो है चलते हुए दिखाई दिए और इन डेलीगेशन को यहाँ के उपायुक्त संभाजी पानपट्टे ने संबोधा और उन्होंने जवाबदारी स्वीकारी कि हाँ, महानगर पालिका से गलती तो हुई है मगर अब इस मूर्ति की विटंबना नहीं होगी और नाला सोपारा में जो खदान है वहाँ पर जो पानी के तालाब भरे हुए वहाँ पर जो है इन मूर्तियों का विधिवत जो है विसर्जन होगा। तो आइए रूबरू होते हैं उनसे और जानने की कोशिश करते हैं कि इस पूरे विषय में उनका क्या कहना है। नमस्कार। अमोल अमोल आम्हाला एक मार्गस्थ लावायचे त्यांची इच्छा आहे तर फक्त करू नक्कीच तुमची इच्छा आहे आमची इच्छा आहे ती इच्छा आपल्याला करायची आहे। साहेबांचा मान ठेवून आम्ही सर्वांनी इथे आले आणि साहेबांनी सांगितलं मी या आपण चर्चा करू सगळ्यांना करायचं आपण करायचं त्यात आता तसे अडकाटे नको काय। गणपती विसर्जन झालं संकलन केंद्र ठिकाणी विचारले संकलन केंद्र झाल्या मूर्ती प्लस पुन्हा देवीच्या मूर्त्या त्यामुळे आपण थांबलो। देवीचे विसर्जन झालं आता 3 केंद्रामध्ये जे मूर्त्या होत्या आपल्या जवळपास त्या सर्व मूर्तीचं ज्या कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यानुसार तंतोतंत पालन करून आम्ही त्याचं विसर्जन करावं। मीरा भाईंदर एकमेव महानगरपालिका असेल इथे सर्व महानगरपालिका कशा पद्धतीने विसर्जन करतील ते सगळं बघून आम्ही आपल्याकडे कसं करता येईल त्या पद्धतीनं कुठल्याही धार्मिक भावना कोणाच्या विटंबना होऊ नये म्हणून आता सगळ्या याचे सगळ्यांचं सहकार्य आहे। जसं गणपतीचं विसर्जन ज्यावेळी सहकार्य होतं तसंच सहकार्य आता सुद्धा आहे। मध्यंतरी आपलं एक पत्र सुद्धा आलेलं आहे की ताबडतोब जेवढ्या काही मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन व्हायला पाहिजे। तात्काळ मी तुमचं एक पत्र मिळालं त्याच्यामध्ये सगळे त्याच्यामध्ये कार्यकर्ते आहेत तुम्ही आहे सर्वांचं पत्र याच्यामध्ये आहे की बाबा लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तात्काळ तुमच्या ह्याच्या पत्रांना आम्ही गांभीर्य घेऊन आम्ही लवकरात लवकर त्याचं मूर्तीचं विसर्जन कसं करता येईल त्या पद्धतीने करणार आहोत। ह्या ठिकाणी आम्ही मोठी जी खदान आहे याच्या नाला सोपारा या ठिकाणी पाणी आहे मोठी खदान आहे जी आम्हाला मानवनिर्मित जी खदान आहे जे काही कायद्यामध्ये तपासून बघितली त्या ठिकाणी करू शकतो त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। त्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक ते पूर्ण मनुष्यबळ होत आहे किंवा काय मनुष्यबळामध्ये व्यवस्थित मूर्ती हाताळून घेऊन व्यवस्थित ट्रकमध्ये ठेवून आम्ही त्या ठिकाणी नाला सोपारा ठिकाणी आम्ही मानवनिर्मित जे काही खदान आहे त्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी आम्ही सायंटिफिकली ते प्रोसेसिंग करणार आहोत। कधी आजपासून सुरू होईल। ओके उद्या आज 2-3 दिवस कधी माहिती सर त्या ठिकाणी तुम्ही गेला की मला माहित नाही पण मी स्वतःच्या डोळ्याने पाहून आलेलो आहे। आताची जी व्यवस्था तिथे आहे म्हणजे काही मूर्त्या बाहेर आहेत ज्यांची विटंबना ऑलरेडी झाली। आमचा एकच सगळ्यांचा प्रश्न आहे की आताची जी व्यवस्था आहे ठीक आहे आज 1 महिना झालेला आहे ठीक आहे नवरात्री पण संपलेली तर ती जी आताची जी बिकट अवस्था आहे जी परिस्थिती आहे फॅक्ट्स आहेत तिकडे आम्ही जाऊन आलो होता तिथे साहेबांनी आम्हाला विनंती केली आपण इथे येऊया तुमचा फोन आला पाहिजे साहेबांना तर आम्ही तिथेच होतो सगळेजण तर आपल्याला चर्चा करायची आणि मार्ग काढायचा म्हणून आपण इथे आता साहेबांनी असं सांगितलेलं आहे की नालासोपारा येथील
जे मानवनिर्मित असं जे खदान तलाव आहे, आहे, खदान आहे. खदानामध्ये तलाव आहे, तलावामध्ये पाणी पाण्यामध्ये आहे, आपण त्याच्यामध्ये इतके दिवस इतर महापालिकेने काय केले ते बघितले. आपण दुसरी इतर महापालिका काय केली मी ते भाष्य पण करणार आहे. आपण कायद्याचे काटेकोर पालन करणारे आहोत. त्यामुळे 1-1.5 महिने आपण का ठेवून ठेवले. आपल्याला कुठे असं काही करायचं नाही. जे नियमात आहे, सुप्रीम हायकोर्टच्या गाईडलाईन्स आहे, राज्य शासनाचे गाईडलाईन्स आहे, त्यानुसार आपण सर्व मूर्त्या जवळपास संकलन केलेलं आहे. म्हणजे जवळपास महिन्याभर आम्ही त्या मूर्त्यामध्ये पोलीस महानगरपालिका स्टाफना सुरक्षित ठेवलेलं आहे. आता सायंटिफिकली आपल्याला कसं हे करता येईल, विसर्जन करता येईल, आपल्या सगळ्या सहकार्याने आपण ते करणार आहोत. तुमचं लगेच पत्र आलं, पत्राने ताबडतोब आम्ही मूर्त्याचं विसर्जन केलं पाहिजे, लक्षात आला मुद्दा. आम्ही तात्काळ आम्ही मध्यंतरी ह्या मूर्तीचं विसर्जन करायचं होतं, पण ते मध्यंतरी पुन्हा ह्या मूर्त्या पुस्तक एकत्रित करून एकदाच करता येईल, मग त्या पद्धतीने निर्णय घेतले. सर एक मिनिट फक्त बोलायचं होतं. बघा साहेब, तुमचं म्हणणं सगळं रास्त आहे, आम्ही काहीच बोलत नाही. बरोबर. या शहराने पण ते मान्य केलं. बरोबर. तुम्ही सांगितलं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करायचं, 100%. नागरिकांनी सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य केलं. आणि मला वाटतं मॅडम तुम्ही पण रात्री 1:30 ते 2 वाजता मी तुमच्या बरोबर तिकडे उभा होतो. जे लोक विरोध करत होतो त्यांना पण आम्ही समोरलं आणि ते व्यवस्थित मूर्तीचं आपण विसर्जन करून कृत्रिम तलावामध्ये आपण तिकडे पोहोचले. बरोबर. पण तुमची व्यवस्था आहे ना एकदम घाणेरडी असेल. ते तंबू बांधलाय, वरती कापड टाकलंय, त्याच्यामध्ये मूर्त्या ठेवल्या, त्या मूर्त्यांचं सगळं आता विटंबना झालेली असेल. हे आता ते परत बोलायला नको. आम्ही काल का आलो आयुक्तांकडे की तुम्ही काय करणार आम्हाला सांगा. तुम्ही जर काय करणार आहेत, आम्हाला ते व्यवस्थित वाटलं आणि विधिवत त्याचं विसर्जन करा, आम्हाला काय ऑब्जेक्शन नाही. ह्याला काय मोठा विषय आम्हाला करायचा नाही. पण उत्तर द्यायला नाही कोणी. तिकडे ते स्वप्नील सावंत म्हणतात ते मला काय माहिती नाही. हे उडवाउडवीचं लक्ष. आता आम्ही बाहेर आलो तर आम्हाला आतमध्ये येऊन देत नाही. तुम्ही बोलवल्यानंतर पण आतमध्ये येऊन देत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की आम्हाला त्यातून कसं बाहेर काढायचं आणि तुमची काहीतरी कारवाई नगरपालिकेची जबाबदारी कुठला तरी अधिकारी त्या ठिकाणी पोझिशनचं पाहिजे होतं. प्रत्येक टायमाला पोलिसांच्या आडमध्ये तुम्ही लोक आम्हाला चुकीचं आहे ना कुठेतरी. प्रत्येक टायमाला इव्हन विसर्जनच्या टायमाला पण आहे ना कुठलाही तुमचा अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी होतो. पोलीस फेस करतायत. दुश्मनी कोणाची आम्ही कोणाला राखणार पोलिसांवर. मॅडम किती झेलले ते मॅडमला माहिती आहे. मॅडम हजर नव्हतं म्हणून 1 दिवसाचं वेतन पण कापलं. काय कापलं की नाही कापलं एक कर्मचारी एक अधिकारी म्हणून ते सर लेखी स्वरूपामधला तो यांचा जो आदेश आहे, आता ते त्यांनी म्हटलं की मानवनिर्मित तलाव आहे, तो लेखी स्वरूपाची एक कॉपी आम्हाला झेरॉक्स कॉपी द्या. आणि पण एक दुसरं आहे की आम्हाला तिथे एकच आम्ही एक आरती तिकडे करू. तुमच्याकडनं व्हिडिओ आम्हाला दाखवा नक्की आम्ही काय केलं आपलं विसर्जनाच्या आधी एक आरती आम्ही. आमचं म्हणणं एवढंच आहे शांततेने की तुम्ही कसं करणार ते आम्हाला आहे. आमचं डेलिव्हिजन समोर उभं बाकी काही आम्हाला काय म्हणणं विसर्जन कसं करतात त्याचे आम्हाला व्हिडिओ तुम्ही तुमच्याकडे ठेवा. करू नका. तुम्ही एक शिष्टमंडळ प्रतिनिधी घ्या, तुमच्या सोबत असतील ते प्रतिनिधी घ्या, हरकत नाही. काय पुन्हा लांब आहे की बाबा एक आता विसर्जन करतोय आपण परत त्यात प्रत्येक तुम्ही आडकाठी घाल परत होणार. गुन्हा दाखल मुद्दा आपला देवाच्या मूर्ती त्यांनी कलर लागला म्हणून गुन्हा दाखल झाला ना मुंबईत. झाला की नाही. इथे तर विटंबना झालेली आहे मॅडम. हा खूप गंभीर विषय आहे, पण आपल्याला सॉल्व्ह करायचा ह्या मानसिकतेतून सगळ्यांनी शांत राहा. जे झालं ते झालं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ते बाप्पा तिकडे तिष्ठत आहेत आणि खरंच त्यांचा यातना होत आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला यातना होत आहे. तर ते योग्य मार्गाने जावे आणि त्यांचं विसर्जन व्हावं. ऍडिशनल कमिशनर साहेबांनी पानपटे साहेबांनी सांगितलं की नागासोपारा इथे एक खदान आहे आणि तिथे पाणी साचलेलं आहे, तर त्या पाण्यामध्ये आम्ही विसर्जन करणार. आम्ही त्यांना सांगितलं की त्याची ट्रान्सपरन्सी असावी आणि म्हणून पत्रकारांना मी विनंती करतो की त्यांना ते काय ट्रान्सपरन्सी देतात, की कसं विसर्जन होईल, त्याचे फुटेज आम्हाला देतील किंवा फोटोग्राफ देतील आणि ते विधिवत विसर्जन करतील असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे मीरा भाईंदरच्या नागरिकांना आम्ही इथून सांगतो आज की हा प्रश्न इथे ह्यांनी सोडवलेला आहे. बरोबर ना. ह्यांनी सोडवलेला आहे. तर
उद्याला जे आपण आरती करणार होतो त्याच्या आधी ह्यांनी हा म्हणजे प्रकार सगळा सोडवलेला विसर्जन ते करतायत. फक्त एवढंच निवेदन आहे की ट्रान्सपरन्सी ठेवावी, जे असेल ते आमच्या सिस्टम दाखवावं आणि पत्रकारांना दाखवावं. तो कॉन्ट्रॅक्टवर की हा जो प्रकार सगळं कृत्रिम तलावात मूर्त्यांचं विसर्जन करणं हा जो प्रकार होता त्यामध्ये प्रशासन सपशेल फेल झालेलं आहे आणि त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना तुम्ही तुमच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत. आज जो महिनाभर जे काही तुम्ही मूर्त्या ठेवल्या आहेत त्याच्यावर कुठलीही जी कारवाई केली नाही त्याला प्रशासन जबाबदार आहे, हे आमचं म्हणणं आहे आणि हे तुम्हाला मानावं लागेल. नाही त्याच्यापासून कुठेही पोहोचू शकत नाही, हिंदू धर्माची विचारधारा करताय. जबाबदारी तुम्ही नाकारू शकत नाही आणि आताही यापुढे तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही जबाबदारीने, तुम्हाला जमत नसेल तर सांगा, आम्ही करतो, आम्ही करू. आम्ही आमच्या घरात ज्यांची पूजा केली, पूजा अर्चना केली, प्रार्थना केली, त्या मूर्त्या विसर्जन करायला आम्ही सक्षम आहोत. तुमच्या अडथळ्यामुळे, तुम्ही पोलिसांना मध्ये टाकल्यामुळे ते सगळं झालं नाही, नाहीतर आम्ही केलं असतं. काय करायचं असतं तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सांगावं. तुम्हाला मान्य करावं लागेल की तुम्ही फेल झालेला आहात. तुम्ही अगदी सार्वजनिकरित्या मान्य करा की आम्ही फेल झालो आहोत, यापुढे अशी चूक करणार नाही, असं होणार नाही. आम्ही सगळे मिळून तुमच्या बरोबर उभे राहतो आणि त्याचं विसर्जन करतो, हे तुम्ही मान्य करावं लागेल. पोलीस प्रशासन पण इथे आहे, प्रत्येक वेळी त्यांना मध्ये घालतात, तुम्ही कुठल्या चुका करतात, तुम्ही हे चालणार नाही. तुम्ही मान्य करा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. पण तुम्ही म्हणतात आमची चूक नाही, आम्ही काही केलं नाही, आम्हाला ऑर्डर मिळाली नाही, हे चालणार नाही. तुम्ही मान्य करावं लागेल. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या सोबत, तुमच्या विरोधात नाही, पण आज झालेल्या चुका ज्या आहेत त्या तुम्ही मान्य करा. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. प्रशासनाने पोलिसांना पुढे करून जे आमच्या राई मुर्दा गावातल्या लोकांवर गुन्हे दाखल झाले ते तात्काळ मागे घ्या. बरोबर, बस कुठेतरी ऍडजस्टमेंट करायची. आमच्यावरती पण गुन्हे आहेत महासभेचे, ते पण मागे घ्या. ऍडजस्टमेंट नाही, ते कर्तव्य आहे त्यांचं. गुन्हे दाखल करा. आयदर टेंडर काढणारा चुकलाय नाही तर टेंडर घेणारा चुकलाय, दोघांपैकी एकावर गुन्हा दाखल करा. तर काय म्हणतात, प्रत्येक पक्ष आपल्याकडे आधी गणपतींची घेऊन परत आले होते. मीरा भाईंदर महानगरपालिकेने ज्या 3 ठिकाणी मूर्त्याचे संकलन केलेलं आहे, शिवार गार्डन असो, जसेल पार्क चौपाट असो, बाळासाहेब ठाकरे मैदान असो, त्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन आता आम्ही आज जे काही हायकोर्टचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुसार आम्ही करणार आहोत. त्यामुळे सर्वपक्षीय सिस्टमवर माझ्याकडे आले होते, त्यांना आम्ही काय करतो आम्ही ती सविस्तर त्यांना माहिती देण्यात आली आहे. जे कायद्याचे कचोटीतच राहूनच आम्ही ती प्रक्रिया पूर्ण पार करणार आहोत.